गावचं गाव पण जपत असताना गावच्या परिवर्तनात नवा माणूस आणि नवी पिढी ही प्रचंड मोठ्या संस्कारक्षम माध्यमातून निर्माण व्हावी यासाठी जाखले गावानं गोपालेश्वर व्याख्यानमालेचा नवा संकल्प समाजाला नवा आत्मविश्वास आणि सामर्थ्य निर्माण करून देईल असा आशावाद आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी व्यक्त केला। पन्हाळा तालुक्यातील जाकले इथल्या ज्ञानदीप वाचनालय, ग्रामपंचायत, सर्व संस्था, संघटना आणि तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गोपालेश्वर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं। व्याख्यानमालेचं उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते झालं। तर या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प आई संस्काराचे विद्यापीठ या विषयावर कोल्हापूरच्या प्राध्यापिका सुषमा अरुण पाटील यांनी गुंफलं। सुषमा पाटील म्हणाले की आजकाल सारी जनता मोबाईलमध्येच गुरफटल्याचं चित्र दिसत आहे। मुलांबरोबर आई बापाचा संवाद हरवत चालला असून मोबाईल आणि टीव्हीच्या व्यसनापासून बाजूला करत मुलांना अभ्यासाचं आणि वाचनाचं व्यसन कसं लागेल याची आई बाप म्हणून तुमची आमची जबाबदारी असल्याचं आवर्जून सांगत, आई म्हणजे प्रसादातील साखरेचा खडा आणि शाळेतील पहिला धडा, आई म्हणजे देव्हाऱ्यातील देवाचं चित्र आणि आयुष्यातला पहिला मित्र, अशी आईबद्दलची माहिती त्यांनी सांगितली। प्रारंभी राजा शिवछत्रपतींच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं। यावेळी सरपंच जयश्री महादेव देशमुख, गाव कामगार पोलीस पाटील उजाला, अजित पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, महेश देशमुख, आरती बोराटे, बकस कुर्णे आदी उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे।